नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाव आहे संध्याज ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आजचा ब्लॉग असणार आहे श्रावण सोमवार फर्स्ट आणि नागपंचमी दोन्ही एकाच दिवशी आले आहेत ना त्याचा. आणि आज मी त्यासाठी सण असल्यामुळे लवकर सुटले होते, कारण फरशा पुसणं, सडा सारवण वगैरे असं शिस्त असतं, सगळं चांगलं शिस्त करायचं म्हणत. आणि पूजासुद्धा दोन असतात, म्हणजे बेल चढवणं, नागाची पूजा आणि स्वयंपाकसुद्धा विशेष असतं. सगळ्यालाच वेळ लागतो, त्यासाठी लवकरच उठले होते, म्हणजे आपल्याला थोडं घाई गडबड होणार नाही. आणि त्यातल्या त्या शूट घेत सगळं करणं म्हटल्यावर ते खूप वेळ लागणारच, त्यासाठी थोडं लवकरच उठावं लागलं होतं. जवळपास 4:30 वाजता उठले होते मी. पाहू शकता तुम्ही, अलार्म लावून तसं उठलेच होते लवकर मी. अगोदर बाहेर भीती वाटत होती, मग अगोदर मध्ये सगळं झाडून घेतलं, पुसून घेतले आणि नंतर मग रुबीला घेऊन सोबत बाहेर गेले. बाहेर म्हणलं तरी जायला म्हणलं 5 वाजलेच होते, पण अंधारच होता. नको वाटते एकटीला बाहेर जायला, पण रुबीसोबत असले की काय वाटत नाही. ती मस्त मागं पुढे फिरत असते आणि भीती पण वाटत नाही. थोडं तिला आवाज आला की ती भुंकत असते कशाचाही, ती असल्यामुळे सेफ वाटते. मग स्नान वगैरे झाली. आज मस्त श्रावण सोमवार असल्यामुळे पांढरी साडी घातली होती मी. हे ऑनलाईनला मागवलेलं तुमचं जे व्हिडिओ टाकली होती मी मेशोच्या शॉपिंगची, त्यामध्ये हे साडी दाखवली होती. ती साडी आहे आणि ब्लाऊज नाही शिवून घेतला त्याच्यावरचा. हे मल्टी कलरचं ब्लाऊज आहे, म्हणजे कोणत्याही साडीवर होईल म्हणून तसंच शिवून घेतलेलं आहे. मस्त सूर्यदेवता पाहू शकता वरी आलेले आहे थोडं. आणि आमच्याकडची लागलेले फुलं पाहू शकता, किती मस्त आहे शेवंतीचं. आणि हे पिंक गुलाब आहे, त्याची कळी किती छान उगवलेली आहे आता, म्हणजे अजून पूर्ण नाही उगवली, किती छान उगवलेली आहे. आणि त्यानंतर मी घेतलं रांगोळी काढायला. रांगोळी काढायला बाहेर जाईपर्यंत म्हणजे खूप मस्त असं दिवस उजडून गेलेला होता. 6 वाजले होते. छानशी अशी रांगोळी काढली नाही का अर्ध सण झाल्यासारखं वाटतं. आणि पाहू शकता सकाळी सकाळी आमच्या घरी सूर्यदेवता मस्त आमच्या लक्ष्मी मातेचे दर्शन घ्यायला येतात. बाकी कुठंच नाही, फक्त लक्ष्मी मातेवरच्या चेहऱ्यावर किती छान प्रकाश पडत आहे पाहू शकता. आणि सगळी सामग्री जमा करून घेतली मी पूजेची. आणि पूजाची काय पूर्ण डिटेलमध्ये पूजा नाही दाखवली. आता पूजा अगोदर झालेलीच होती. हार वगैरे टाकून घेतली मी. हारी हे अगोदरच करून ठेवलेले होते मी. सगळं शिस्त केलं ना तरच सण भरून वाटतं. दररोजच्या नेहमीप्रमाणे केल्यावर ते बुचबुचं वाटतं. त्यामुळं पूजा वगैरे झाली होती, मी फक्त शूट घेतला होता नंतरचा. आणि आता आपल्याला चढवायचं आहे बेल चढवल्याच्या नंतर नागदेवतेची पूजा. आमच्याकडे ना नागदेवतांना बाहेर कुठं जायची हे नाही, घरातच असे ठिपके काढून त्यालाच पूजा करायची असते. आणि सर्वप्रथम मी गणपती बाप्पांना थोडं ताटात अक्षता टाकून त्यांना दुधाने आणि पाण्याने, जलाने आणि दुधाने, पंचामृताने अभिषेक करून घेतला. आणि त्यांना तिथेच ताटामध्ये तांदूळ ठेवून त्यांना तांदूळ अगोदर वस्त्रमाळ टाकून मग सगळं फुलं वगैरे चढवले. आणि तिथेच आपल्याला त्या ताटामध्ये सुद्धा महादेवांना सुद्धा स्थान द्यायचं आहे. त्यांनासुद्धा अभिषेक घालून घेणार आहे जलाचा आणि पंचामृतचा. आणि त्याच ताटामध्ये ठेवून बेल वाहणार आहे, कारण दुसरीकडे मांडायला काही जागा नाही. आणि तिथं थोडंफार जागा आहे, मागे देव आहेत, त्याच्यामुळे तिथंच ताटेमध्ये मांडणार आहे. स्पेशल असं त्यांना पाटा वगैरे करून काही करणार नाही मी. वट्ट्यावरच तिथेच, देवाच्या वट्ट्यावरच तिथेच बेल चढवणार आहे. आणि जागा बस होती तेवढी. छान अगोदर त्यांना धुवून घेतलं, पंचामृतांना वगैरे स्नान घातलं, नंतर वस्त्रमाळ चढवून विभूत वगैरे लावून घ्यायचं. मग नंतर घेतली मी बेल चढवायला. ह्यावेळेस ना बेल खूप म्हणजे चांगलं आणि खूप जास्त होतं, म्हणून एकदाच 208 बेल चढवून घेतले. 216, कारण 4 सोमवार आलं तरीही 5 सोमवारचं बेल चढवायचं असतं, त्यामुळे एक्स्ट्राचे ह्यावेळेस चढवून घेतले. आणि हे पाहू शकता शिवमूठ अर्पण केलं. शिवमूठ अर्पण करायचं असतं. आणि 108 बेल, 108 वस्त्रमाळ, 108 तांदूळ, असं सगळं आणि 108 वाती, असं सगळं 108 करत असते. ते वस्त्रमाळसुद्धा 108चं आहे, म्हणजे 216चं चढवले मी. 2 वेळेसचं चढवले आहेत, कारण 2 वेळेसचं बेल चढवलेलं आहे. थोडं हे सुद्धा लावून घेतले, त्याला काय म्हणू शकतो आपण, अत्तरसुद्धा चढवले देवांना. आणि इकडं नागोबांची पूजा. आमच्याकडे नाग काढायचं नाही म्हणे पूर्वीपासूनच, फक्त 5 वेळेस 5 ठिकाणी आणि वरून इकडं 5, अशा 5 ठिकाणी बोटानेच त्यांना हे करायचं असते, गंध लावायचं आणि त्यांचा आकार दिल्यासारखं
आकार वगैरे काहीच द्यायचं नाही, फक्त 5 ठिकाणी गंधाची बोटं लावायचे, साप वगैरे काढायचं नाही. याचा पूर्वीपासूनचं काय नियम आहे माहिती नाही, पण तसेच करतात. मी इकडच्या भिंतीला नागाची सुद्धा पूजा केली आणि 5 ठिकाणी बेल लावलेलं, हार आणि वस्त्रमाळ चढून घेतलं, हळदी कुंकू वाहिले आणि त्यांना दूध चढवायचं होतं. मग नैवेद्य करूनच दूध चढवायचं असं म्हणत होते सासूबाई. त्यासाठी अगोदर नैवेद्य करून घेतली, मग त्यांना दूध चढवायचं होतं. अजून ताट मांडून घेऊनच, नैवेद्याची ताट मांडून घेऊनच मग दूध वगैरे, नागांना दूध चढवतात ना त्या आजच्या दिवशी. ते लाह्या ते आम्ही ज्वारीचे आणि हरभऱ्याचे लाह्यासुद्धा घरीच केलेले देवांना अर्पण करतो, बाजारातून आणलेलं नाही करत. ते आदल्या दिवशीच भांजून ठेवले होते मी. आणि हे देवाची ताट तयार करत आहे मी. देवांच्या नैवेद्यासाठी स्पेशल ही ताट घेतलेली आहे 2 वर्षापूर्वी. एकदम मस्त बसतं, पूर्ण नैवेद्य छान बसतं या ताटामध्ये, छान वाटतं. आणि आमच्याकडे कानुले करायची ही आहे पद्धत आहे, हे गुळाचे कानुल्या गोडासाठी म्हणून नैवेद्याला ह्या नागपंचमीच्या दिवशी कानुले केलेले. आणि कपडेसुद्धा चढवले लेकरांचे आणि आमचे ब्लाऊज पिसा, दूध चढवून घेतलं. मग नंतर आमची दिदी अक्षरचे सुद्धा डोळे धुली, माझीसुद्धा धुली, त्या आत्याची धुली. त्यांनी बाहेर गेले होते, त्यांचे नंतर येऊन दिले की त्यांचं का शूट घेणं झालं नाही. आम्ही दोघंच अवेलेबल होतो शूट घ्यायला. मग आमच्या दोघांची शूट घेतलेली आहे. किती छान आमचा अक्षर चष्मिश आहे आमचा अक्षू. चष्मा काढून दूध चढवून हे करून डोळे धुवून घेतला. आणि छान लहानपणी ना खूप तो चिडचिड करायचा, ते डोळ्याला पाणी लावलं, दूध लावणं ते नको वाटतं, त्याला चिडचिड वाटत होतं. पण आता छान शिस्त करून घेते. देवाचे सुद्धा, नागदेवतेचे सुद्धा दर्शन घेतला. सांगलं तसं ऐकतो बिचारा. आणि माझीसुद्धा धुतली. असं असते बाईलेक असले की कोणते सण सुने जात नाहीत. आता राखी पौर्णिमेला आणि हे कोणत्याही नागपंचमीला, कोणत्याही सणाला, काय बड्डे असो कसं काय, आमची दिदी पुढे होऊन करत असते सगळी. मला तर काही हे नाही, पण आमचे हे आहे जावाची मुलगी आहे, पण मुलगी नसल्याचं मला काही भासूनच देत नाही ती. तर काय आठवणच नव्हतं, पण ती जेवण धुतू पण ती म्हणली, छान वाटलं मला पण. तिचं पण आता लग्न झाल्याच्यानंतर आमचं घर सुन्न होईल. आणि आमच्या घरी ना नागोबाला बाहेरसुद्धा दूध घालायला वगैरे जायची सवय नाही. आमच्या गल्लीतून खूप जातात, दारापुढून बरेच जण जातात, पण आमच्या घरी सवय नाही म्हणे बाहेर जाऊन. आमच्या इथे नागोबाचं मंदिर आहे, म्हणजे दगडावर नागोबा आहेत. नागोबाचं मंदिर आहे, प्रत्येकजण जातात दूध घ्यायला, पण आमच्या इथं ते पण सवय नाही बाहेर जायची. घरीच पूजा करायचं, घरीच दूध चढवायचं, नैवेद्य दाखवायचं, जेवण करायचं, बस एवढंच. आणि हे मस्त आमच्या डोळ्याला पाणी लावून अगोदर कुंकू लावतात, कुंकू लावून डोळे धुवायचं. मग नंतर जे बेल आणि फुलाचं जे दोऱ्यामध्ये बांधलेली हे असते ते बांधून घेऊन मग नंतर त्यांना खायला देत असतात, जे घरी भाजलेले आहेत. पण आज सोमवार असल्यामुळे मी नाही खाल्ले. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.